हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा तसेच कंबाईन 2027 पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे करंट अफेअर्स बघणार आहोत। आपण आपल्या चॅनलवर डेलीचे टॉप 5 MCQ करंट अफेअर्सचे टाकत असतो। तर बघा, 100% घरगणना करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर बघा, सिंधुदुर्ग 100% घरगणना करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे। तर बघा, आता आपली जी जनगणना होणार आहे, आता डिजिटल स्वरूपाची जनगणना होणार आहे। आता ही जनगणना स्वातंत्र्यानंतरची 8वी आणि त्यानंतर जर आपण पहिल्यापासून विचार केला तर 16वी अशी 8वी आणि 16वी जनगणना ठरलेली आहे। म्हणजे स्वातंत्र्यानंतरची 8वी आणि जेव्हापासून जनगणना सुरू झाली तेव्हापासूनची 16वी जनगणना ठरलेली आहे। त्यासोबतच ही जी जनगणना आहे ती पहिलीच अशी जनगणना आहे की ती डिजिटल स्वरूपाची होणार असून त्या ठिकाणी पहिल्यांदाच घरांचे सर्वेक्षण म्हणजे घरगणना देखील होणार आहे आणि त्याच अंतर्गत 100% घरगणना करणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग। त्यानंतर पुढे बघा, नुकतेच जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, नीलकंठ मिश्रा यांची जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, यामध्ये वर्ल्ड बँकबद्दल सांगितलेलं आहे। तर बघा, वर्ल्ड बँकची स्थापना जी आहे 1944 मध्ये ब्रेटन वूडच्या कॉन्फरन्समध्ये त्याची स्थापना झालेली होती। तर एवढं तुम्ही त्याच्याबद्दल लक्षात ठेवू शकता। त्यानंतर बघा, ग्राहक संस्थेच्या बाबतीत जगातील दुसरी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी कोणती ठरलेली आहे? तर बघा, एअरटेल जी कंपनी आहे ती ग्राहक संस्थेच्या बाबतीत जगातील दुसरी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ठरलेली आहे। तर 1 नंबर असलेली टेलिकॉम कंपनी कोणती? तर पहिली 1 नंबर असलेली चायना मोबाईल आणि दुसरी जी ठरलेली आहे ती एअरटेल ठरलेली आहे। त्यानंतर पुढे बघा, जागतिक मानवतावादी पुरस्कार मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती कोणते? तर बघा, अनंत अंबानी हे जागतिक मानवतावादी पुरस्कार मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती ठरलेले आहेत। त्यानंतर पुढे बघा, नुकतेच भारतातील 100वे रामसर स्थळ कोणते ठरलेले आहे? तर बघा, सुरहाताल जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश, म्हणजे जे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य आहे यामधील सुरहाताल जे आहे ते 100वे रामसर स्थळ ठरलेले आहे। आता ही 100वे रामसर स्थळ असल्यामुळे इम्पॉर्टंट ठरते। त्यासोबतच रामसर कराराबाबत खालीलपैकी तुम्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता। तर बघा, 1 नंबर सर्वात जास्त रामसर स्थळ तामिळनाडूमध्ये आहे। त्यानंतर 2 नंबरचे रामसर स्थळ UPमध्ये आहे। तामिळनाडूमध्ये ते 20 असून UPमध्ये ते 14 आहे। या तुम्ही लक्षात ठेवू शकता। तसंच अजून विचार केला असता जगामध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो। तर पहिल्या क्रमांकावर UK असून दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर भारत देश आहे। म्हणजे या रामसर स्थळाबाबत अतिरिक्त माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकतो। यावर येत्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपल्या चॅनलच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।